दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंथरोळी येथील रस्ता प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। मंडळ अधिकारी विंचूर यांनी तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन करून 12 फूट ऐवजी 16 फूट रुंदीचा रस्ता तयार केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात येत आहे। तहसीलदारांनी गट क्रमांक 17/1 व 17/2 मधून पूर्व पश्चिम 12 फूट रस्ता खुला करण्याचा आदेश दिला होता। मात्र 19 जानेवारी 2026 रोजी पोलीस बंदोबस्तात 16 फूट रस्ता तयार करण्यात आल्याने ऊस पीक व बोर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा आरोप अर्जदार वर्षा नेताजी थोरात व इतरांनी केला। याशिवाय आदेशात नसताना दक्षिण उत्तर दिशेचा रस्ता तयार करण्यात आल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। रस्ता मुरुमीकरणासाठी वापरण्यात आलेला अंदाजे 150 ब्रास मुरमाच्या रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावी। पंचनामा प्रत्यक्ष ठिकाणी का करण्यात आला नाही याबाबतही खुलासा करावा अशी मागणी करण्यात येत आहे। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करावे व बेकायदेशीर रस्ता उखडून टाकावा या मागण्यांसाठी आंदोलनकर्ते ठाम असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नाव सांगा तुमचं? महानंदा शिवाजी थोरात, राहणार अंथरोळी। मंद्रुप मध्ये आंदोलन उपोषण चालू आहे तुमचं, काय कारण आहे? तहसीलदारच्या कार्यासमोर गेट समोर आमचं आंदोलन चालू आहे की आम्हाला ह्यातनं न्याय मिळावा। आमचा भरून तोडीला आलेला ऊस जेसीबीनं उपसून टाकून रस्त्यात घालून पाईपलाईन बोर ही माझी एवढी नुकसान केलेली आहे। चुकीचा रस्ता करून सुद्धा सर्कलला मी हात जोडत होती की ही चुकीचं हाय करू नका, 2 तासाची मला मुदत द्या म्हटलं तर सुद्धा दिलेली नाही त्यांनी। असं आमचं नाही, तुम्ही पूर्वीपासून तिथे रस्ता आहे का तुम्हाला? नाही वडापूर अंथरोळी ही शिव रस्ता आहे आमचा, मिरी रस्ता आहे। ती पूर्ण त्यांना मान्यता नाही, कोणाला नाही, सर्कलला नाही आणि त्या पुढल्या पार्टीला पण नाही आणि इथनच द्यायचं ही त्यांचा हवा नाही। किती वर्ष झालं तुम्ही म्हणजे शेत तुमचं घेतलेलं आहे का? म्हणजे वडलू पार्टाची जमीन आहे। तुम्ही ते अगोदर पासून तुम्ही ते शेत बघितलं, रस्ता कधी नाही मिरी वाटाने रस्ता आहे आणि तिथून मिरी वाटण आल्यापासून का नाही वडापूर अंथरोळी तिथून रस्ता आहे। आमच्या 12 पट्टीला रस्ता तेच आहे। प्रत्येकाच्या रस्त्यातनं उतरलं की आपण आपल्या शेतात जाणार। मागणी काय? मग आता आम्हाला मागणी आहे की ही मान्यता नाही आम्हाला रस्ता कायद्या पण आणि ही नकाशाप्रमाणे तीच रस्ता आम्हाला हाय। एवढीच आमची विनंती आहे की आम्हाला ह्यातनं न्याय मिळावा। वर्षा नेताजी थोरात, मी राहणार अंथरोळी, तालुका दक्षिण सोलापूर। माझ्या शेतात जे रस्ता केलाय ते बेकायदेशीर आहे आणि ते तुरुच आमचं मागणी हेच आहे की त्या मुरम काढून टाका आणि जे काय असेल ते सर्कलवर कारवाई करून आम्हाला तसं कळवा। आम्ही उपोषण करू, जोपर्यंत आम्हाला मिळत नाही न्याय तोपर्यंत आम्ही उपोषणाला उठत नाही। मुलांना घेऊन बसलात सगळे? सगळ्या सहकुटुंब माझ्या मुलासकट मी शाळा त्यांचं शिक्षण सोडून आम्ही बसलो इथं, लेकरं उन्हातानात घेऊन सहकुटुंब बसलो आम्ही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।